आपण सगळेजण गेले 10 दिवसातल्या या दुःखद वातावरणामध्ये पाहतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस आदरणीय साहेब असतील, पवार कुटुंबीय असतील, आदरणीय वहिनी असतील, यांना भेटण्यासाठी इथं सहयोगवरती येतोय. 10 दिवस होत आले, पण अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहेत. या सगळ्या कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दादांनी ज्या वास्तू उभ्या केल्या, जे काम केले, जी विकास कामं केली, या सगळ्यातून दादा दररोज सोबत असणार आहेत. त्यांनी दिलेला मूळ मंत्र पुढे घेऊन जाणं ही आमची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आज आदरणीय वहिनी आणि पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आम्ही सगळेजण सहयोगवरती आलो. ताई, बजरंग सोनवणे यांनी अशी मागणी केली की त्या विमानामध्ये कदाचित बॉम्ब असावा आणि त्या दृष्टीने तपास यंत्रणेने तपास करावा. मला असं वाटतं ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत, त्यांच्याकडे काही पुरावे कुणाकडे असतील तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने तपास सुरू झालेला आहे. ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी सुरू आहे आणि हा जो काही तपास होतो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीलाच वाटतंय तपास जो आहे तो तत्परतेने व्हावा आणि समोर यावा. अगदी केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून ज्या काही शंका कुणाच्या मनामध्ये असतील, ज्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, त्यांनी तपास जो चालू आहे त्या तपास यंत्रणेकडे नेऊन द्यावा, ज्याच्या अनुषंगाने तपास करता येईल. विलिनीकरणाचा विषय सुरू झालेला आहे. काय वाटतं नेमकं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर? याच्यामध्ये यापूर्वी मी वक्तव्य केलं, आत्ताही आपल्या सगळ्यांना परत एकदा सांगते. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नव्हत्या, पण पक्षश्रेष्ठी म्हणून किंवा आदरणीय दादांनी ज्या काही चर्चा केल्या असतील तर त्या ओघाने आपल्या सगळ्यांच्या समोर येतीलच. 2022 साली शरद पवारांनी इंडियामध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते, संजय शिरसाट म्हणतात. मला असं वाटतं संजय शिरसाट बोलले असतील तर अधिकची माहिती त्यांच्याकडूनच आपल्याला मिळेल. सुनेत्रा वहिनींकडेच पक्षाची सूत्र राहावी यासाठी काही आमदारांनी ज्या दिवशी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली वहिनीची, त्या दिवशी काही आमदारांच्या सह्या झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडेच नेतृत्व असावं अशा पद्धतीच्या आमदारांची देखील काही मागणी. यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी यापूर्वी वक्तव्य केलं आणि अतिशय स्पष्टपणे खुलासा करत सांगितलं की राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि यामध्ये या सगळ्या अध्यक्षपदाच्या चर्चेत ते कुठेही स्वतः नाही आहेत. पण जी प्रक्रिया पूर्ण करायची तर आता पक्षातले एक ज्येष्ठत्व आणि एक जबाबदारी व्यक्ती म्हणून ते पूर्ण करतात आहेत. सर्व आमदारांनी किंवा आपल्याला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने काहींनी आदरणीय वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करावं म्हणून जे काही पत्रक दिलं असेल तर निश्चितपणाने कार्यकर्त्यांच्या या सगळ्या भावना आहेत आणि त्याचा विचार केला जाईल असं मला वाटतं. यवतमाळमध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकार म्हणून सरकार अपयशी पडते. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली होती. कसं मग त्या 22 आत्महत्या? नक्कीच ही आकडेवारी फार मोठी आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र आहे तो काळ्या आईची सेवा करणाऱ्या कृषीप्रधान शेतकऱ्यांचाच आहे. त्याच्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे. आत्महत्या करण्यामागची कारणं काय आहेत त्याची मीमांसा ही समोर आली पाहिजे आणि तत्परतेने मदत करत खऱ्या अर्थानं पुन्हा आत्महत्या होऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून तत्परतेने झाला. बेपत्ता झालेल्या मुलींच्या बाबत आपण एक ठराव आहे, महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. बेपत्ता होत असलेल्या मुलींच्या संदर्भात त्याचं धोरण काय असतं? यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्याचबरोबर बेपत्ता होत असताना ते मिसिंग केसेस आहेत का ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस, अशा दोन्ही पातळीवरती आमची सातत्याने युद्ध पातळीवरती प्रभावीपणे आम्ही गेल्या 4 वर्षामध्ये आयोगाच्या माध्यमातून उपक्रम राबवलेले. तो आपल्यालाही कल्पना आहे. गेल्या वर्षी आम्ही अनेक आखाती देशामध्ये असलेल्या मुलींना परत एकदा भारतात घेऊन आलो, महाराष्ट्रात घेऊन आलो आणि या मिसिंग केसेसच्या संदर्भात मिसिंग सेल हा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र विभाग काम करत असतो. दर महिन्याला आम्ही त्यांच्याकडून आढावा घेत असतो. त्याच्यामुळे 18 वर्षापर्यंत खरं तर नोकरीच्या आमिषाने प्रेमाच्या जाळ्यात अडकून बाहेर किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर जाणाऱ्या मुलींची संख्या जशी आहे तशीच महिलांची संख्या नोकरीच्या आमिषाने देखील मोठ्या प्रमाणात आहे. पण या सगळ्यांचं प्रबोधन करत असताना निश्चितपणाने आयोग म्हणून आम्ही या सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहे आणि पूर्वीच्या प्रमाणापेक्षा आत्ताचं हे प्रमाण फार कमी झालेलं आहे. कारण मिसिंग सेल आम्ही सातत्याने त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांच्याकडून या केसेस होऊ नये याच्यासाठी जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात करत असतो आणि हे प्रभावी उपाययोजना आमच्या माध्यमातून चालू राहील.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.